श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, मनुष्य जन्म ही एक अशी विलक्षण देणगी आहे की प्रत्येक दिवस आपल्याला नवा अनुभव देत असतोय. कधी आनंदाचं, कधी दुःखाचं, तर कधी संघर्षाचं. या अनुभवांच्या प्रवाहातून माणूस घडतो, विचार घडतात आणि जीवनाचा खरा अर्थ उमगतो. परंतु श्रोतेहो, या धकाधकीच्या जगण्यात मनाला आधार देणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे सुविचार. श्रोतेहो, सुविचार म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नसतोय, तर ती शहाणपणाची एक गोड ठेव असते. आयुष्याच्या प्रवासात कधी वाट अंधुक भासते, कधी संघर्ष जड वाटतो, कधी मन निराशेच्या दरीत अडकतं. तेव्हा एखादा विचार हा दीपस्तंभासारखा उभा राहतो. त्याचा प्रकाश मनाला मार्ग दाखवतो, पाऊल पुढे टाकण्याचं बळ देतो आणि जगण्याला पुन्हा अर्थ देतो. श्रोतेहो, जगातली प्रत्येक महान व्यक्ती, प्रत्येक महापुरुष, साधक संत यांनी आपल्यासाठी सुविचारांचा अमूल्य खजिना ठेवलाय. त्यांचं वचन म्हणजे जीवनाचं दिशादर्शन, सत्याचं प्रतिबिंब आणि प्रेरणेचं झर आहेत. सुविचार वाचणं म्हणजे फक्त डोळ्याने वाचन नाही, तर हृदयानं जाणणं, विचारांनी पचवणं आणि कृतीत उतरवणं. आज आपण जे सुविचार ऐकणार आहोत, वाचणार आहोत, ते प्रत्येक मनाला स्पर्शून जातील. त्यातून आपल्याला जीवनाचं सौंदर्य, नात्यांची ऊब, संघर्षाचं बळ आणि मनशांतीचा खरा मार्ग दिसेल. सुविचार म्हणजे झाडाखाली सावलीसारखे असतात, जे थकलेल्या प्रवाशाला विसावा देतात. सुविचार म्हणजे थेंबासारखे असतात, जे मनाच्या कोरड्या माळरानावर हिरवाई आणतात. सुविचार म्हणजे सूर्यासारखे असतात, जे अंधाराला छेदून उजेडाचा नवा दिवस दाखवतात. श्रोतेहो, सुविचारांच्या या सोनेरी वाटेवरून जिथं प्रत्येक पाऊल आपल्याला थोडा अधिक समृद्ध, थोडा अधिक सुंदर आणि थोडा अधिक प्रेरणादायी करून सोडेल. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगात मोठं होण्यापेक्षा चांगलं होण्याचं स्वप्न पहा, कारण मोठेपणा विसरला जातो, पण चांगुलपणा आयुष्यभर माणसांच्या हृदयात जिवंत राहतो. जग बदलायचं असेल तर आधी स्वतःच्या विचारातले काटे काढा, कारण काटेरी वृत्ती कधीही सुगंधी फुलं उमलू देत नाही. जीवनात कधीही अभिमान धरू नका, कारण वाऱ्यानं आकाश गाठलेलं ढग सुद्धा एका पावसाच्या सरीनं जमिनीवर उतरतात. सत्य नेहमी सोपं असतं, त्याला सजवायची गरज नसते, कारण त्याचा प्रकाश स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतो. प्रेम हे फक्त दोन हृदयांचं बंधन नाही, तर एकमेकांच्या वेदनांना स्वतःच्या जखमेसारखं जाणून घेण्याची ताकद आहे. निसर्ग आपल्याला शिकवतो की मोठं झाड सुद्धा एका छोट्या बीजापासून जन्म घेतं, मग माणसांचं स्वप्नही फुलत राहणार. माणूस श्रीमंत पैशानं होत नाही, तर विचारानं होतो, कारण पैसा फक्त घरे बांधतो, पण विचारच घराला घरपण देतो. संघर्षाशिवाय यशाची कहाणी कधी घडत नाही, कारण काट्यांच्या वाटेवरून चालल्याशिवाय फुलांच्या मळ्यात पोहोचता येत नाही. दुःख नेहमी शिकवून जातं आणि सुख नेहमी विसरायला लावतं. त्यामुळे दुःखाला शत्रू न मानता गुरु माना. आनंद हा बाहेर शोधायची गोष्ट नाही, तो आतून उमलणारा भाव आहे. जो मनानं समाधानी असतो, तोच खरा सुखी असतो. माणूस कितीही उंच गेला तरी त्याची ओळख नेहमी जमिनीशी असते, म्हणून नम्रतेनं जगणं हीच खरी उंची आहे. मैत्री म्हणजे फक्त एकत्र हसणं नव्हे, तर संकटाच्या क्षणी एकमेकांना धरून उभं करण्याची पवित्र शक्ती आहे.
ज्ञानाचं खरं सौंदर्य त्याच्या वापरात आहे. वाचलेली पुस्तकं जर जीवनात उतरली नाहीत तर ती फक्त अक्षरांचा भार राहतो. विश्वास म्हणजे नदीसारखा असतो, एकदा तुटला की पुन्हा वाहतो, पण त्याच मार्गानं कधीच नाही. प्रत्येक सूर्योदय आपल्याला सांगतो की रात्री कितीही अंधारी असो, नव्या प्रकाशाचा क्षण जवळ आलाच आहे. संपत्तीची किंमत मोजता येते, पण समाधानाची नाही. म्हणून जीवनात नेहमी हृदय श्रीमंत ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे यशाच्या प्रवासाचं पहिलं पाऊल आहे. बाकीचा रस्ता प्रयत्न ठरवतात. कधी कधी न बोलणं हेच मोठं उत्तर असतं, कारण मौनातली ताकद शब्दांपेक्षा जास्त असते. फुलं जशी आपल्या सुगंधानं जग गंधित करतात, तशीच माणसं आपल्या स्वभावानं हृदय जिंकतात. प्रार्थना म्हणजे देवाला काही मागणं नव्हे, तर देवानं दिलेलं स्वीकारून त्याबद्दल कृतज्ञ राहणे. रस्ता कितीही लांब असो, पाया धैर्य असेल तर गंतव्य नेहमी गाठता येतं. सुखाची व्याख्या दुसऱ्यांच्या डोळ्यातल्या हसण्यात आहे, कारण आपल्यामुळं कोणी हसलं तर तेच खऱ्या जगण्याचं मोल आहे. जीवन फुलासारखं जगा. जरी आयुष्य लहान असलं तरी सुवास इतका मोठा ठेवा की विसरता येऊ नये. आपल्या चुका मान्य करणं ही पराजयाची नव्हे, तर नव्या विजयाची सुरुवात आहे. धीर म्हणजे वादळ थांबण्याची वाट न पाहता त्यातच सुरक्षित उभं राहण्याची कला आहे. ज्याचं मन सुंदर आहे त्याला बाह्य रूपाचं सौंदर्य हे गौण वाटतं, कारण खरी ओळख अंतःकरणाची असते. आठवणी म्हणजे काळाच्या वाहत्या नदीतल्या दगडासारख्या असतात. त्या वेळेला अडवू शकत नाहीत, पण त्याला आकार देतात. नातं टिकवायचं असेल तर अहंकार सोडा, कारण अहंकाराच्या जाळ्यात फक्त नाती अडकून मरतात. जीवनात छोट्या छोट्या गोष्टीमध्येही मोठा आनंद असतो, फक्त त्याकडे पाहण्याची नजर लागते. वाऱ्यासारखं मोकळं, समुद्रासारखं खोल आणि आकाशासारखं विशाल मन ज्याचं आहे त्याचं जीवन खरंच समृद्ध असतं.